निवेदन दिलं. धाराशिव शहर आणि जिल्ह्यामधील वर्ग 2 जमिनीचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मध्यंतरी 8 महिन्यापूर्वी सरकारनं निर्णय दिला की मदत मास प्रकार इनाम प्रकारातील जमिनी या 5% नजराना रक्कम भरून रेग्युलाइज करून देण्यात येतील. प्रक्रिया सुरू झाली, पण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर फक्त 10 ते 15% लोकांची प्रकरणे निकाली काढण्यात आली. याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांची फाईल आणि प्रकरण ऑफिसला येतं त्यावेळेस ते एसडीओ ऑफिस असेल, तहसील ऑफिस असेल, भूसंपादन ऑफिस असेल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ऑफिस असेल, या ठिकाणी NOCसाठी प्रकरण फिरलं जातं. ते फिरत असताना कुठल्याही प्रकारचं त्या प्रकरणाकडे लक्ष दिलं जात नाही आणि 6-6, 8-8 महिने जवळ लोकांची प्रकरणं पेंडिंग आहेत. जसं ठरलं होतं की 15-20 दिवसाला शिबिर घेऊ आणि हे प्रकरण आम्ही निकाली काढू, तसं एकदाही झालं नाही. तसं मध्यंतरी शहरातील प्लॉटधारक असतील, ज्यांची घरं बांधलेली आहेत, अशा NA लेआउट असलेल्या जी जागा आहेत त्याच्यासाठी निशुल्क सरकारनं 1ही रुपया न भरून घेता त्या जमिनी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करू असा शब्द दिला आणि त्या पद्धतीनं JRE निघाला. पण त्याची प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत थोडी देखील अंमलबजावणी झाली नाही आणि मुद्दाहून दिरंगाई केली जाते. वयस्कर असतील, शेतकरी असतील, नागरिक असतील, प्लॉटधारक असतील, यांना अनंत अडचणीतून सामना करून या तहसीलला आणि कलेक्टर ऑफिसला यावं लागतं. पण यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. आज मला सांगायचं या ठिकाणी की फक्त 10 ते 15% प्रकरणं निकाल लागलेत आणि प्लॉटची तर सर्व प्रकरणं अजूनही जागेवरच आहेत. आणि हे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी जनतेसाठी आहेत, जनतेची सेवा करण्यासाठी आहेत का त्रास देण्यासाठी आहेत, हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला आहे. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्या संदर्भात रितसर निवेदन दिलं आणि विनाकारण दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी हेही आम्ही त्या निवेदनामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की येत्या 5 ते 7 दिवसामध्ये शिबिर लावून शिबिरामध्ये हे वर्ग 2ची प्रकरणं निकाली काढून शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देऊ. आणि असं जर झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयाला आम्ही टाळं ठोकून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी सांगतो.